नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा. तर मंडळी, आज सकाळी मी आली होती आवेश दादाच्या मॉलमध्ये. ध्रुवीच्या स्कूलमध्ये आज आहे कार्यक्रम आणि त्यांच्या डब्यामध्ये आज कंपल्सरी फराळ मागितला होता आणि मी काय फराळ बनवलाच नव्हता, म्हणून रेडीमेड चिवडा, चकल्या, शंकरपाळ्या वगैरे मी घेण्यासाठी आली. आणि इथे आल्यावर मला समजलं की इथे दिवाळीची ऑफर चालू आहे. इतके सारे गिफ्ट ठेवले होते. 1000 रुपयापासून सुरुवातच होती. जो कोणी 1000 रुपयापासून खरेदी करेल त्याला त्याच्यावर मस्त छान असं गिफ्ट मिळेल. मंडळी, तुम्ही पण लवकर लवकर जा हिरा सुपर मार्केटला आणि खरेदी करा आणि आपलं गिफ्ट घरी घेऊन. माझी थोडीशी खरेदी झाली आणि सगळ्या स्टाफ सोबत माझी खूप जमते. मी त्यांच्यासोबत गप्पाही मारल्या. दुकानावर पोहोचली. केतनच्या हातामध्ये सर्व फराळ दिला, कारण पुढचं काम आता केतन सांभाळणार. छोटासा फॉलोअर्स मला भेटण्यासाठी आला होता आणि त्याला व्हिडिओ मध्ये तर यायचंच आहे, पण लाजत पण खूप होता. संध्याकाळी या दोघींना मी आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन आली होती. नंतर मी पोहोचली होती विष्णू काकांकडे कॉफी प्यायला. तिकडनं निघाली आणि पॉइंटला चक्कर मारली. पॉइंटला आज काहीतरी नवीन बघायला भेटलं. ही गाडी लावली होती नगरपालिकेने बसायची, खूप सुंदर अशी. फोटो वगैरे काढायला तर खूपच मस्त आहे. पण मंडळी, माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की आपलं जव्हार हे पर्यटन स्थळ आहे. आपल्या जव्हारला बघण्यासाठी बाहेरून पब्लिक येत असते आणि आपल्या जव्हारमध्ये नवनवीन गोष्टी पण केल्या जातात, पण आपली स्थानिक पब्लिक ह्या गोष्टी टिकवून ठेवत नाही. तर मंडळी, ह्या गोष्टी आपल्याला टिकवायच्या आहेत आणि आपलं जव्हार सुंदर दिसलं पाहिजे. तर कृपया करून या वस्तूंचं कोणीही नुकसान करू नये ही माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि पॉइंटला निवांत बसण्यासाठी हा टेबल सुद्धा लावलेला आहे. तर याच्यावर बसून मस्तपैकी आम्ही फालुदा एन्जॉय केला. समोर एवढं सुंदर वातावरण, सगळीकडे मस्त गार हवा, काय मजा. गॅरेजला पोहोचली गाडी धुण्यासाठी. खूप दिवस झाले होते गाडी काही धुतलीच नव्हती आणि तिकडनं निघालो बायपास रोडला. आणि आज जव्हारमध्ये सगळीकडेच वातावरण खूप मस्त दिसत होतं. आमचं जव्हार आहेच इतकं सुंदर. तर चला मंडळी,